नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. आज कांचन रसोई घरमध्ये कॅरेमल शिऱ्याचे मोदक बनलेले आहे. आज आहे गणेश जयंती. गणेश जयंतीमुळे आपण मोदक बनवलेले आहे आणि गणेश जयंतीच्या सगळ्या मित्रांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपले हे कॅरेमल मोदक कसे बनवायचे ते आपण आता रेसिपीमध्ये बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गणेश जयंती. गणेश जयंती निमित्त आपण काहीतरी स्वीट आणि गोड पदार्थ बनवूया आपल्या गणेशजीला नैवेद्यासाठी. तर आपण आज कॅरेमल शिरा बनवून बघूया आणि कॅरेमल शिऱ्याच्या नंतर आपण त्या शिऱ्यापासून मोदक बनवूया. तर कांचन रसोई घरमध्ये आज कॅरेमल शिऱ्याचे मोदक बनणार आहे. तर कसे बनवायचे ते चला. तर कॅरेमल शिऱ्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया चला. हे बघा, हे अर्धा तासापूर्वी आपण रवा भिजत घातलेला होता. छान मस्त असा फुललेला आहे. हे बघा, अर्धा तास झाला आपण हा रवा दुधामध्ये भिजत टाकलेला होता. हा मस्त भिजलेला आहे, फुगलेला आहे. आणि हे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, पिस्ते, काजू, बदाम, मनुके आणि ही विलायची बारीक केलेली, आणि 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप, छोटी वाटी तूप. तर आपण आता अगोदर कॅरेमल तयार करून घेऊ. तूप टाकून घेऊया आपण छान. आणि तूप भरपूर लागतं मैत्रिणींना या रेसिपीला. छान तूप मेल्ट झालेलं आहे आता मैत्रिणींना. आणि हे मी बनवलेलं घरचं गावरान शुद्ध तूप आहे आणि मी बनवलेल्या तुपाचाच वापर करते मी. आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया आणि छान मस्त आता मेल्ट होऊ द्यायची आहे आपल्याला साखर. हे बघा, छान मस्त अशी बारीक गॅसवर आपली छान मस्त मेल्ट होऊ द्यायची आहे आपल्याला साखर. आणि छान मस्त याचं कॅरेमल बनवून तयार होईल आपलं. म्हणजे कॅरेमल म्हणजे आपला मराठी भाषेत साखरेचा कडकडीत पाक. हे बघा, एकदम छान अशी हळूहळू आपली साखर मेल्ट होत आलेली आहे. आणि फक्त आपल्याला हे ब्राऊन होऊ द्यायचं आणि लगेच आपलं रवा आणि दुधाचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं. फक्त ध्यान एवढं ठेवायचं की आपला गॅस बारीकच पाहिजे, कारण हे तुपात आपण पाक करू लागलो ना साखरचा, हे लगेच जळून जाण्याची शक्यता असते. हे बघा, आता हे आपलं कॅरेमल होतच आलेलं आहे. थोडासा अजून ब्राऊन कलर होऊ द्यायचा थोडा. तुम्ही पाणी टाकून सुद्धा कॅरेमल बनवू शकता आणि तुपातही बनवू शकता, पण आपल्याला हा शिरा बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे मी तुपच यूज केलेला आहे. हे बघा, अशा ह्या स्टेपला एकदम अशी साखर मेल्ट होऊ द्यायची. हे बघा, थोडं आपलं ब्राऊन झालेली आहे साखर. आता आपण हे आपलं मिश्रण पूर्ण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण थोडा गॅस वाढवूया आणि छान मस्त बघा किती छान मस्त होऊ लागलेला आहे आपलं. आणि ही प्रोसेस हाच करायची अशी. हे जेवढं फास्ट करसाल तुम्ही हे टाकल्याच्या नंतर तिथं बघा, आता आपलं असं तूप बाजूनं सुटायला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे हा. आणि जितका तुमचा दुधामध्ये रवाचा हा छान भिजेल तितकं तुमचा आपला शिरा मस्त छान बनेल. वेलची पावडर आपण मिक्स करून घेऊ. हे बघा, किती एकदम छान कलर पण आलेला आहे. आणि काहीतरी वेगळं आपण नेहमी समजा आपण आधी रवा भाजून घेऊन शिरा बनवतो ना, तसा कॅरेमल टाईप पण बनवायचा कॅरेमल करून. पण एकदम अजून वेगळं काहीतरी चवीला लागतं.
तोच पदार्थ पण काहीतरी वेगळा केला तर त्याची चव पण बदलते. आता हे आपण याच्यात काजू बदाम आपण भाजून घेऊया थोडे, आपल्याला वरतून टाकायसाठी शिऱ्यामध्ये. छान मस्त काजू बदाम पीस असं छान फ्राय करून घ्यायचं आणि मग किसमिस टाकायची. इकडे किसमिस लगेच ते घेऊन जाते, फुगतात तेव्हामध्ये. बघा छान भाजलेला आहे. आपण आता हे याच्यामध्ये ऍड करू ना शिऱ्यामध्ये. आणि मस्त एकदा हलवून घेऊया. बघा आपला छान मस्त झालेला आहे आणि आता गॅस बंद केला तरी चालेल. पूर्ण रेडीच आहे आपला हा कॅरेमल शिरा. हे बघा आता छान मस्त आपला एकदम, बघा तुम्ही बघू शकता कसा प्रकारे झालेला आहे हा शिरा. आणि जी आपण प्रोसेस केलेली आहे, कॅरेमल बनवलं एकदम ब्राऊन झालं आणि आपण दूध आणि रव्याचं जे मिश्रण टाकलेलं आहे ना, ते एकदम झटपट पटकन लगेच मिक्स करून घ्यायचं, नाही तर त्याची गोळी होण्याची शक्यता असते. आता हे बघा, कारण कोणताही पाकाचा पदार्थ करताना सगळं आपलं लक्ष त्या पदार्थामध्ये पाहिजे, की म्हणजे कोणत्या लेवलला येऊ लागलं ते आणि कसं बनवायचं, त्या टाईप झालेला आहे शिरा. त्याच्यामुळं एकदम छान. हे बघा, आणि समजा तुम्ही जरी ट्राय केलं घरी तर फक्त त्याच्यावरच लक्ष द्यायचं, कॅरेमल आपलं कुठपर्यंत आलं नाही, त्याच्यात मिश्रण टाकलं की एकदम फास्ट की हलवून घ्यायचं, तेव्हा हे एकदम छान असा तुमचा शिरा बनेल. बघा याच्यात काहीच गुठळ्या वगैरे काहीच काहीच दिसत नाहीये, एकदम छान झालेला आहे. आता याचे आपण मस्त छान आता मोदक बनवून घेणार आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान रोजच्या रोज तुम्हाला रेसिपी येऊन जातील. हे बघा आता हे आपण थंड झालेलं आहे मिश्रण, आपण असे गोळी बनवून घेऊया आणि छान मस्त याचे असे मोदक बनवूया. आणि बाहेरून मिठाई आणल्यापेक्षा एकदम घरच्या घरी, आता आपण तरी मुलं हट्ट करतात की चॉकलेटचे मोदक किंवा मिठाईचे मोदक आता ते आजकाल आहेत ना, मिळतात ना, त्याच्यापेक्षा तर कितीही पटीनं आपल्या घरच्या घरी कमी, एकदम कमी प्रमाणात, म्हणजे काहीच न कलर वगैरे न वापरता, काहीच केमिकल वगैरे न वापरता एकदम छान मस्त मिठाई मोदक बनवून तयार होतात. आपले मोदक छान बनवून झालेले आहेत. मस्त मी आता पूर्णच मोदक बनवून घेतलेले आहे पूर्ण शिऱ्याचे. आणि ह्या शिऱ्याचं तुम्ही झटपट एकदम छान पटपट, एखाद्याचा बड्डे वगैरे असला, केकची अरेंजमेंट झाली नसेल, आता एखाद्या आपण शहरामध्ये सिटीमध्ये मिळतं केव्हाही काही, आणि पण खेड्यागावामध्ये एखादा अचानक समजा आपल्याला माहिती झालं कोणाचा बड्डे आहे आणि सरप्राईज वगैरे काही द्यायचं असलं, तर मस्त 10च मिनिटामध्ये आपल्याला एकदम बनवून कॅरेमल शिरा आपला तयार होतो. आणि हीच आपण मस्त आपलं शिऱ्याचं मस्त एका पॅनमध्ये घेऊन केकच्या, त्याला केकचा आकार देऊन त्याच्यावर डेकोरेशन करून एकदम भारी, म्हणजे दुकानातली मिठाई काय त्याला सुद्धा मागं पाडाल इतकं भारी आणि इतकं टेस्ट सुगंध येऊ लागलेला आहे. आणि मोदक तर सगळ्यांनाच आवडतात लहान मुलांपासून. आणि मोदक पण तुम्ही दर चतुर्थीला पण बनवू शकता. आपण आता उकडीचे खाल्लेले आहेत, तळलेले खातो आपण, पुरणाचे खातो, खोबरं वगैरे ते भरून वेगवेगळ्या सारणाचे आपण मोदक खातो. पण आता हे रेसिपी बघून तुम्ही जर ट्राय केलं ना, तर तुम्ही खरंच म्हणसाल. आणि जर जमले तुम्हाला छान माझ्यासारखे, तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच खूपच छान झालेली आहेत आणि खूपच छान रेसिपी आहे. चला तर आपण आता देवाला नैवेद्य दाखवून घेऊया गणपती बाप्पाला.
तसं.